वेलकम टू माय चॅनल. चला आज आपण प्रॅक्टिस सेट 51 सॉल्व्ह करणार आहोत. तर आता हा काय सांगितलं बघा, पहिला क्वेश्चन, यूज द फॉर्म्युला टू मल्टिप्लाय द फॉलोइंग. म्हणजे हे मल्टिप्लाय करता सुद्धा आता फॉर्म्युला आहे. तर आता आपण फॉर्म्युला कसा तयार होतो बघूया. त्याचा काय आहे फॉर्म्युला तुमचा, ए प्लस बी आणि ए मायनस बी, जो बुकमध्ये दिलेला आहे ए बी यूज केलेला आहे. मग आता इथे कसं करायचं, ए प्लस बी आणि ए मायनस बी आहे बरोबर. म्हणजे ए नी आधी ए मायनस बी ला आपण मल्टिप्लाय करणार, मग बी नी ए मायनस बी ला मल्टिप्लाय करणार. करून बघूयात चला. ए इंटू ए मायनस बी, साइन काय आहे प्लस, सो इथे आपण प्लस घेणार, प्लस बी ए मायनस बी. बी नी ए नी आधी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, मग या बी नी या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. साइन आपण स्वतःहून चेंज करायचे नाहीत, आहे तसेच ठेवायचे. चला आता हे ब्रॅकेट सॉल्व्ह करूयात आपण. ए इंटू ए काय आलं, ए स्क्वेअर, मायनस ए इंटू बी इज मायनस ए बी, कारण मायनस आहे साइन ह्याला. आता इथे बी आहे, इथे प्लस आहे साइन, सो प्लस बी ए म्हणजेच काय, ए बी. मल्टिप्लिकेशन मध्ये तसा काही रूल नसतो की आधी कुठलं लिहायचं. ठीक आहे, 3 इंटू 2 पण 6च होतं आणि 2 इंटू 3 पण 6च होतं बरोबर. आणि बी आणि मायनस म्हणजे इथे काय आहे, मायनस साइन येणार, हा प्लस आहे हा मायनस आहे, सो प्लस मायनस मायनस येणार आणि काय येणार, बी इंटू बी इज बी स्क्वेअर. मग आता इथे बघा ए स्क्वेअर आलं, प्लस ए बी आणि मायनस ए बी कॅन्सल झालं, मग काय राहिलं फक्त मायनस बी स्क्वेअर. म्हणजे हा फॉर्म्युला आपला तयार झाला. काय फॉर्म्युला तयार झाला आपला, ए प्लस बी ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर हाच फॉर्म्युला आपल्याला इथे पुढे या सगळ्या 51 म्हणजे प्रॅक्टिस सेट जो 51 आहे तिथे सगळीकडे यूज करायचा आहे. चला आता आपण इथे लिहायला घेऊ. मग आता इथे एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय म्हणजे आपण काय लिहायचं, हिअर ए इज इक्वल टू एक्स अँड बी इज इक्वल टू वाय. सो आपला फॉर्म्युला आधी आपण लिहून घेऊयात. चला आपला फॉर्म्युला काय आहे, ए प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बरोबर. म्हणजे मग आपण काय लिहिणार इथे, एक्स प्लस वाय इंटू एक्स मायनस वाय इज इक्वल टू ए म्हणजेच काय आहे इथे एक्स, सो एक्स स्क्वेअर, आणि बी म्हणजे काय आहे वाय, सो वाय स्क्वेअर. झालं, एवढंच आहे सोल्युशन. एवढं सिम्पल आहे. ठीक आहे, चला लगेच पुढचं करूयात. नेक्स्ट बघा काय आहे, सेकंड क्वेश्चन, 3x minus 5 and 3x plus 5. आता इथे बघा तुमच्या लक्षात असेल, 3 पूर्ण 3x म्हणजे ए आहे आणि 5 म्हणजे बी आहे. लिहून घेऊ आपण इथे, हिअर ए इज इक्वल टू 3x अँड बी इज इक्वल टू 5. मग फॉर्म्युला आपण परत लिहून घ्यायचा आहे. फॉर्म्युला प्रत्येक वेळेस लिहित जा, म्हणजे तुम्ही कधीच विसरणार नाही फॉर्म्युले. अँड ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बरोबर. म्हणजे मग आता इथे आपण काय करणार, 3x मायनस 5 इंटू 3x प्लस 5. आता तुम्ही म्हणाल की प्लस इथे तर प्लस आधी आहे, इथे मायनस नंतर आहे, मग हे तर उलट झालंय. म्हणजे जेव्हा मल्टिप्लिकेशन असतं तेव्हा साईन म्हणजे नंबर कुठलाही आधी आला तरी चालतो, त्याचा आन्सर तर एकच येणार आहे. 3 इंटू 5 केलं काय आणि 5 इंटू 3 केलं काय, एकच येणार आहे ना. सो तसंच लिहून घ्या. मग आता इथे काय येणार आहे, 3x स्क्वेअर मायनस 5 स्क्वेअर, सो इज इक्वल टू 3 स्क्वेअर किती आहे 9, एक्सचा स्क्वेअर आहे एक्स स्क्वेअर, मायनस 5 स्क्वेअर आहे 25. झालं, एवढंच आन्सर आहे याचं. 3x मायनस 5 3x प्लस 5. चला पुढचं पण बघा, एकदम सिम्पल आहे. आता डायरेक्ट आपण गेलं तरी चालेल का फॉर्म्युला लिहायची गरज आहे. फॉर्म्युला लिहून घेऊ आपण, ए प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बरोबर. मग आता इथे ए काय माहिती आपल्याला, आता इथे आपण प्रॉब्लेम लिहून घेऊ आपला, ए प्लस 6 इंटू ए मायनस 6 इज इक्वल टू ए स्क्वेअर, म्हणजे इथे ए म्हणजे एच आहे बरोबर, सो आपण ए स्क्वेअर लिहूयात. आणि बी म्हणजे किती आहे, 6चा स्क्वेअर आहे बरोबर. म्हणजे मग आन्सर काय येणार, ए स्क्वेअर मायनस 36. चला सो हे लिहून घ्या इथे, ए प्लस 6 इंटू ए मायनस 6 इज ए स्क्वेअर मायनस 36. चला लास्ट वन करूयात, फोर्थ वन. आता इथे लिहून घेऊया आपण, हिअर ए इज इक्वल टू, ए काय आहे इथे एक्स अपॉन 5, बी काय आहे 6 आहे. फॉर्म्युला लिहायचा आहे आपला, ए प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बरोबर. चला मग आता हे लिहून घेऊ आपण, एक्स अपॉन 5 प्लस 6 इंटू एक्स अपॉन 5 मायनस 6 इज इक्वल टू ए स्क्वेअर. ए स्क्वेअर इथे आहे एक्स अपॉन 5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस बीचा स्क्वेअर म्हणजे 6 स्क्वेअर बरोबर. सो इज इक्वल टू काय येणार इथे,
एक्स स्क्वेअर अपॉन 25 मायनस 6चा स्क्वेअर आहे 36. झालं, आलं आपला आन्सर. एवढं सिम्पल आहे. फक्त तुम्हाला फॉर्म्युला लक्षात पाहिजे, म्हणजे हे ह्या लेसनमधले प्रॉब्लेम तर तुम्हाला पटापट सॉल्व्ह करता येतील जर तुमच्या फॉर्म्युला लक्षात असतील तर. आता बघा, आता हा यूज द सेम फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा, पण ह्याची काय करायची, आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची. मग व्हॅल्यू कशी फाइंड करायची, फॉर्म्युला इथे आपण कसा आणायचा, कसा तयार करायचा इथे फॉर्म्युला. आता आपण असं लिहू शकतो 502 इंटू 498 इज इक्वल टू 502 म्हणजे आपण काय लिहू शकतो, 500 प्लस 2 लिहू शकतो, बरोबर. 498 म्हणजे काय लिहू शकतो आपण, 500 मायनस 2 लिहू शकतो. म्हणजे आपला फॉर्म्युला तयार झाला बघा. हा ए, हा बी, हा ए आणि हा बी, म्हणजे ए प्लस बी, ए मायनस बी, म्हणजे इज इक्वल टू काय आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग आता असं लिहू शकतो आपण 502 इंटू 498 इज इक्वल टू 500 स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर. काय केलं इथे आपण, फॉर्म्युला यूज केलाय. हवं तर इथे ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या तुम्ही फॉर्म्युला, ए प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे, हा फॉर्म्युला आपण यूज केला. आता व्हॅल्यू फाइंड करायची, म्हणजे स्क्वेअर करायला लागेल 500चा स्क्वेअर. 500चा स्क्वेअर कसा करणार, एकदम सिंपल आहे. 5चा स्क्वेअर करायचा आणि पुढे 2 झिरो आहेत, म्हणजे त्याचा पण स्क्वेअर होईल, म्हणजे 4 झिरो होतील. सो 25 आणि पुढे किती झिरो येणार, 1 2 3 4 आणि 2चा स्क्वेअर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना 4. मग आता हे सबट्रॅक्ट करायचं म्हणजे ह्या झिरोच्या इथे काय येणार आहे, 10 येणार आहे. सो 10 मायनस 4 इज 6. मग या इथे इथे येईल 9 येईल, या झिरोच्या इथे येईल 9, या झिरोच्या इथे येईल 9 आणि ह्या 5 मधनं या सगळ्यांनी बॉरो केलंय ना. सो इथे किती येणार आहे, 4 आणि 2. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूयात आपण सेकंड. चला नेक्स्ट बघा, आता तुम्हीच सांगा कसं लिहायचं हे. 97 इंटू 103. तर 97 आता फॉर्म्युला आपल्याला तयार करायचा आहे. मग आपण काय 97 आपण कसं लिहिणार, 100 मायनस 3 आणि 103 कसं लिहिणार, 100 प्लस 3. इथे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. ठीक आहे, दोन ब्रॅकेटच्या मध्ये साईन कुठलं नसलं की समजायचं मल्टिप्लिकेशन साईन आहे. म्हणजे हा फॉर्म्युला आपला तयार झाला, हा ए झाला, हा बी झाला. आपला फॉर्म्युला काय आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे इथे लिहिणार आपण 97 इंटू 103 इज इक्वल टू ए स्क्वेअर म्हणजे 100 स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो इज इक्वल टू 100चा स्क्वेअर किती येणार आहे, 1 वर 4 0, 1 2 3 4 मायनस 3चा स्क्वेअर आहे 9. चला आता मायनस करा. आता हा 1 इकडे सगळीकडे बॉरो होणार आहे, बरोबर. इथे म्हणजे पहिले इथे हा 0 आहे तो 10 होणार. सो 10 मायनस 9 इज 1. बाकी हे सगळे 9 राहणार. सो 9 9 9. सो हे आन्सर आपल्याला मिळालंय 97 इंटू 103. आहे ना सोपं, हे फॉर्म्युलामुळे किती सोपं जातं. नाही तर 97 इंटू 103 बराच वेळ लागतो मल्टिप्लिकेशन करायला, पण आता फॉर्म्युलामुळे किती पटकन मिळाला आपल्याला आन्सर. चला पुढचं करूया, थर्ड. 54 इंटू 46. आता इथे काय करणार, 54 इंटू 46 मध्ये कुठल्या जवळ आहे, म्हणजे हा जो आहे ना स्क्वेअर आपला कुठला सोपा स्क्वेअर आपला पटकन काढता येईल, तर 50चा काढता येईल. म्हणजे मग आपण काय लिहिणार, 54 इंटू 46 इज इक्वल टू 50 प्लस 4 आणि 46 म्हणजेच काय 50 मायनस 4, बरोबर. 50चा स्क्वेअर आपण पटकन काढू शकतो. मग इज इक्वल टू लिहून घ्या 50 स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 4चा स्क्वेअर. सो 50 स्क्वेअर किती येणार, 5 5 जा 25 आणि 0 एकदा आहे म्हणजे दोनदा येणार. सो 1 2 मायनस 4चा स्क्वेअर किती आहे 16. चला याचं सबट्रॅक्शन करा. आता 5 मधनं इथे एक बॉरो करणार म्हणजे ह्याचा 9 होणार आणि ह्याचा 10 होणार. सो 0 मायनस 6 किती येणार आहे 4. 9 मायनस 1 इज 8. हा 5 इकडे आताचा एक त्याला इकडे दिला म्हणजे याचा किती झालाय 4. सो इथे येणार आहे 4 आणि इथे येणार आहे 2. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे 98 इंटू 102. मग 98 इंटू 102 आपण कसं लिहू शकतो, इज इक्वल टू 100 मायनस 2 आणि 100 प्लस 2, बरोबर. मग आता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला इथे यूज करा. सो इज इक्वल टू येईल 100 स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर. सो आता 2 झिरो म्हणजे किती येणार स्क्वेअर केल्यावर 4 0, 1 2 3 4 मायनस 2चा स्क्वेअर आहे 4. चला परत सबट्रॅक्शन करा. आता हा 1 इकडे बॉरो होणार आहे, बरोबर. त्यामुळे हा 1 निघून जाणार, इथे 0 येणार, इथे सगळीकडे काय येणार आहे 9 आणि शेवटच्या 0ला काय येणार आहे 10. म्हणजे मग हा 10 मायनस 4 किती येतं
6 येतं आणि बाकी सगळे 9 लिहून घ्या. 3 9 3 आणि हा तर 0च असणार आहे. सो हे आन्सर मिळालं आपल्याला 98 इंटू 102. चला इथे प्रॅक्टिस सेट 51 आपला संपलेला आहे. एकदम इझी आहे. एकदा तुम्ही आता समजा व्हिडिओ बघून आन्सर लिहित असाल तर एकदा न बघता पण तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. म्हणजे एक्झाममध्ये तुम्हाला अजिबात अवघड राहणार नाही. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.